भाऊ काय करतोय? पबजी. गेम खेळतोय पबजी. का? भूक वगैरे लागली की नाही तुला? भूक लागली आहे. मग आता काय करायचं? अनु काय बनवते? ती बनवेल ते. हो. चल आपण काहीतरी तुला सांगूया बनवायला सांगू. आपण टास्क देऊया का? मस्त प्लॅन आहे. चालेल एक देऊया. आणि रोज रोज भात आमटी भाजी खाऊन कंटाळा आलाय. आज तू पण घरात आहे. चल, आपण तिला टास्क देऊ. ठेव तू घे. या सीझनच्या सुरुवातीला प्रेक्षकांना आपण एक वचन दिलं होतं की आपण काय करते? ती काय ते चिप्स खाते ना, आपल्याला भूक लागली. त्यामुळे मला पण भूक लागली आहे. कल्ला करायला येणार आहे. म्हणजे आपण बसून बिग जायचं. बॉस हम्म? बिग बॉस ते कल्ला तर करतीलच. तुला काय बनवता येतं? त्यांच्या शब्दांनी आमटी भात कुठली तरी भाजी बटाट्याची वगैरे नॉर्मल भाजी आहे. चहा बस चहा. चहा म्हणजे चहा तर काय सगळ्यांनाच नॉर्मल येतो. तो पण मला धड येत नाही. असं काय नाही, तुला येतो पण ते वेगळ्या प्रकारचा आहे. वेगळ्या प्रकार. एकदम स्ट्रॉंग कडक. त्याच्यासाठी तुमच्या शरीराची इम्युनिटी पाहिजे, म्हणजे ते सहन हो करण्याची. बरोबर. मग आज पप्पा पण घरी आहे, आज तुला टास्क देऊ. हो कुठला टास्क देणार तो आधी सांगा. तुम्हाला झेपेल की नाही विचार करतो मग सांगतो. मला तो उठलायचंय. उचलायचं नाही नाव सांगा काय आहे ते. मग आज आहे त्या भाज्यात मी तुला काहीतरी एक पदार्थ बनवायचा, चायनीज आयटम चांगलंच हा. चांगलं असं काही चायनीज ज्याच्यात तुला जमेल असं. म्हणजे तुम्हाला आणि मागवायचंय हॉटेलमधून. हा, हा, मग बनवायचा चायनीज हम्म. डायरेक्ट. डायरेक्ट आहे. जेवढे काही तुला एफर्ट्स लावायचे तेवढे लाव आणि त्याच्यात काहीतरी पदार्थ तू बनव. मला मदत कोण करणार? आम्ही आहोत. चला. अनु हा. मी आपल्या फ्रीज मध्ये ज्या ज्या भाज्या आहेत, सॉसेस आहेत, राईस साठी बनवण्यातल्या भाज्या काढून देतोय. हा. हे लागेल. काय म्हणतात त्याला? वाव, कांद्याची पात म्हणतात त्याला. ती चिरून टाकायची ना, तर अख्खी टाकशील. म्हणजे कांदे टाकायचे ना? कांदे पण टाकतात, कांद्याची पात पण टाकतात. ते गाजर घे. तुला काय म्हणतात? शिमला मिरची. नाही, कॅप्सिकम. हो. अजून काय आपल्याकडे? कोल्ड्रिंक पण. अजून काय? कोल्ड्रिंक ते माझं आहे. फ्राईड राईस मसाला पण आहे. एक टाकायचा. चवीनुसार. सॉस पण आहे. ठीक आहे. अरे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघतोय रे मी हे सॉस बीस. नाही, मला नाही माहिती. तू बनव. पण हे राईस मध्ये नाही जाते पाहिजे. काय काय दिलंय त्यांनी? सगळे चायनीजचे सॉस आहेत. आता इथे तुला नूडल्स पण दिसतात, म्हणजे फक्त हा नूडल्स मध्ये जातो. यस. इथे नूडल्स दिसतात, डार्क सोया सॉस मध्ये नूडल्स दिसतात. तू म्हणजे नूडल्स मध्ये पण जातो. आई डोंट नो मैं इसके साथ क्या करने वाली हूँ. मला भीती वाटते आता हळूहळू. कांदा लसूण मसाला देऊ का? उसळ बनवायचे. नको, राहू दे. अजून काय राहिलं? 1 2 3 3 सॉस. काहीच नाही राहिलं. विनेगर. विनेगर आहे का आपल्याकडे? बघ मला एक इन्ग्रेडियंट माहितीये. आहे. नशीब माझं. हे शेजवान चटणी राहिली. शेजवान चटणी सोबत खातात ना. शेजवान राईस नाही बनवायचा आपला. हा. तेव्हा नको टाकू, नंतर टाक. म्हणजे ज्याला कोणाला पाहिजे ते वरून. हा. ठीक आहे. आता मी बघ लसूण सोडून ठेवलेली आहे. हा. बाकी काम तुझं आहे. कढई पण ठेवलेली आहे. आता ह्याला काय म्हणतात मध्ये याच्यावर मी नाव मिटवलंय. ह्याला काय म्हणतात शोधून सांग मला. आणि आपल्याला एक साईड डिश पण बनवायचे ना राईस सोबत. साईड डिश. स्टार्टर. ठीक आहे. ह्यात पनीर असेल ना? ठीक आहे. पनीर पण चिरून ठेवलेलं आहे. चलो. पण तू मला याचं नाव नाही सांगितलंस. मी नाव मिटवलंय बघ. तांदळाचं पीठ वाटतंय. संपला विषय. इथंच विषय संपला आता. तांदळाचं पीठ चायनीज मध्ये. भाकरी बनवायची का? तू आणलंच कशाला हे तांदळाचं पीठ? कॉर्नफ्लॉवर येते, कॉर्नफ्लॉवर. ते पनीरच्या आयटम मध्ये बनव. चल. अनु झाली का तयारी? हेच काय ते समजत नाही अजून. भाज्या चिरायच्यात. मेलो मग मी आता. तू ये इकडे मदतीला ये. एक काम करतो, सांगतो मी. हे असं यातल्या बिया काढ, बारीक चिरून ठेव. ते जरा सोडल्या जात, म्हणजे ते काळे डाग आहेत ते काढ. बारीक चिर, हे बारीक चिर. हे पण बारीक चिर. कांद्याची पात. हे म्हणतोय मी, कांद्याची पातच म्हणतात. त्यामध्ये मी हे करायला घेतो. जर असा. अनु साफ कर त्या गाजरला. धुतलाय. आपण इथे डाग बिग आहे, जरा सोलून टाक. नाही बाई, इथे डाग आहेत. मातीचे डाग पण असतात त्याच्यावरती. Yes, I can do it. दहा मिनिटात एकच गाजर सोलते. अरे माहिती तुला किती मुश्किल आहे. सांगू तो झोमॅटोवर एवढे ऑर्डर झालं असतं. तू कधी शिकणार? क्या करणे काय शिकते. चायनीजची गाडी टाकायची. आणि ते खडाव कसं खडाव खडाव. कढई उडवतात तसं. हा, तेच खडाव 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 वाजवत असायचं.
हे झालं झालं, एक गाजर झालेलं आहे. एक पुरेल आपल्याला ना. एक नंबर ब्लॅक डाग दिसतोय बघ काळा कलरचा. तो त्याचा तीळ आहे. गालावर तीळ आहे त्याच्या. एवढा मोठा का काढून टाकूया आपण. बघ गेला. हा झाला तसं. मी दमलो उभा राहून. इथे करतो, इथं उभा राहिलायस फक्त. चॅलेंज तुला दिलंय ना. आव. सोलणं न वापरून वापरून त्याची धार गेली. सोलणंच म्हणतात ना त्याला. काय माहिती. नाही मी बोललो म्हणून आता ते पण माहित नव्हतं. आय थिंक सोलणंच बोलतात. मला तेवढा शब्द आला म्हणून मी बोललो सोलणं. आई यार, लहानपणी शिकवतीस तर एवढ्यात मी काहीतरी केलं असतं. हा. काय होणार आता माझं आदर्शच. मी बनवतोय, खायचंय तुम्हाला. टेस्टिंग तुमच्यावर आहे. कोण खाणार आता हा प्रश्न. मी मदत करतोय ना. काय मदत. माझा उभा राहून फक्त मला गाईड करतोय. बाकी काय गाईड पण कसलं मिसगाईड करतोय म्हणा लागेल. गाईड करतोय तुला मी. मिसगाईड. ठीक आहे काहीतरी करतोय ना त्याला महत्व. डस्टबिन दाखवू का. नको नको. कचरा कचरा कचरा. हे असं गोल गोल का पाहिजे. हा ठीक आहे गोल गोल. वा त्याच्या काय कात्र्या करायच्यात बटाट्याच्या कात्र्या का तसं. आय डोंट नो ब्रो. कशी करते हे. भाजी नाही करायची. अरे पण थांब ना, मला करू दे. केलं मी. मला वाटलं आधी स्टार्टिंगला भाजीसाठी चिरते. अरे या काळ्या सुरीला धार पण नाही रे. वापर करायचा असता आधी. आमच्या गावात. आमदा कळलं असं करायचं. 2 वस्तूच्या धारी गेल्या. हे बघ जास्त उरलाच असेल ना. गॅस आपला किती महिने चालतो माहितीये ना. 8-9 महिने तरी चालतो. बघा आमचा रेकॉर्ड आहे. कोण रेकॉर्ड तोडून दाखवू सांगा. आम्ही जेवण बनवतो तरी पण गॅस 8-9 महिने चालतो. यस. बघ कसले भारी झाले ना. गोलच आहेत. आणि कच्चच टाकायचंय भातात. तिकडे भात शिजत लावलाय मी कुकरला. मला काहीच माहित नाही. मी तुला चॅलेंज देतो प्रिपरेशन तरी करायचं ना. मला माहिती तू चॅलेंज देणार आहे. भाज्या पण मला आज समजल्या एवढ्या भाज्या जातात त्याच्यात. ते किती भाज्या आहेत. 1 2 3 4 4 असं भाज्या आहेत. अजून काय वेगळं. अरे पण ते चिरणार कशा मी. यस थोडीशी वेगळी स्टाईल करतो आता. फक्त दाढी नाही आलं पाहिजे. गाजर कापेपर्यंत माझा घाम निघालाय. ही गाजर एक पण सोलून चिरेपर्यंत घाम निघाला. देवा रे देवा. मी नाही चॅलेंज ऍक्सेप्ट करणार परत. ठीक आहे तू गाजर चिरतोपर्यंत व्हिडिओ बघतो. वा आपण गाजर फायनली कट केलं. रफली चॉप. आता मी घेणार आहे शिमला मिरची कट करायला. कॅप्सिकम म्हणतात त्याला. कॅप्सिकम. आपण मराठी माणसं होतो. आपल्याकडे काय झालं तरी ती शिमला मिरची. फ्राईड राईस बनवणार की तळलेला राईस बनवणार आहे. चायनीज आहे ना तो. मग त्याच्यामुळे तो फ्राईड राईस. त्याच्यात ते जर गेलं तर मग त्याला आपण कॅप्सिकम म्हणू. मग त्याच्यामध्ये जाणार आहे ना कॅप्सिकम. यस चलो या मर्डर 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 कॅप्सिकम मर्डर. अरे मुकच इतकी धार गेली की कॅप्सिकम पण पडत नाही. बिया कशा काढायच्या. अरे निंजा टेक्निक. देख निंजा टेक्निक. पहली बार में पूरा निकल गया. तो काय नाहीये आतमध्ये. थोड्या पर उरले. त्या चालतात. पोटातनं झाड नाही येणार. माझ्या बेबीतून येईल पोटात. लहानपणीची अंधश्रद्धा. पेरू पूर्ण खाल्ला की पोटातनं झाड येतं. पेरू पूर्ण की पेरूची बी खाल्ली की. पेरू पेरू म्हणजेच बी असते ना. मी ऐकलं होतं पेरूची बी खाल्ली. सगळं टाकून देऊया. टाकापासून टिकाऊ. ते बोलतो टाकापासून टिकाऊ. नको हे पण आपण युज करू. भाजी धुतली. मग धुवून या ताटात ठेवली होती. मी बघितली नव्हती धुतलीस की नाही. अरे धुतली माणसा. मी पण खाणार आहे तुमच्या सोबत. नाही तू बोलीस टेस्टिंग तुम्ही काय. टेस्टिंग नंतर काय मी खाणार नाही का. एवढ्या मेहनतीने मी बनवतोय. मी पण खाणार. आम्ही बोललो होतं चांगलं वगैरे नाही बोललो चांगलं तर खाणार नाही. मी खाणार कसं पण होऊन दे. मेरी मेहनत तो देख. कशी चिरते. माझी धुतली आहे बघ. ही मी एकच बघतोय का. मी सगळ्या धुतल्या तू बघितलं नाहीस.
आता मला सांग, हे टाकायचंय का हे टाकायचंय त्याच्यात? नक्की मला पण नाही माहिती, तर आपण हे टाकू. हे टाकूया. ते ग्रीन ग्रीन बघितलं म्हणजे हेच असणार ते कांद्याची हो, ते वरती छोटे छोटे स्प्रिंकल असं टाकलेलं असतं ते. हा तेच. पण चांगलं चांगलं बघून घ्या. चांगले चांगले काढूया म्हणजे यात नाही. हिरवी हिरवी चांगली. तू आणले कशाला पिवळे? भाजी मी आणली, कधी आणली? तूच ठेवली असशील ना आणून. मी कधी आणली ते मलाच नाही आठवत. ग्रीन ग्रीन. त्यामध्ये याची भाजी पण करतात. एक चॅलेंज माझ्या अंगाशी आलंय, दुसरं तयार नको करू. एवढी खावा चांगलं लागत नाही मला, मला नाही आवडत ती भाजी. आपण थोडे थोडे घेऊन कट करूया. बघूया आता कशी कट करते. हे मी बघितलंय, राईस वर असतं ते. शेफ लोक नाही कसा पकडतात आणि अनुभव कसे पकडतात. कोई बात नाही, सीख रही है लड़की. मी काय शेप आहे? डुप्लिकेट आहे आपण. तू तर बोलो ना, मी सीख रही है. डुप्लिकेट शेप. बघ, चांगले कट केलेत. ठीक आहे, मला पण नाही माहिती कशी कट करतात. चॅलेंज का दिलं तुम्हाला? मग स्वतःला काय माहिती नाही तर कसं टेस्ट करणार आहेस तू? खायची इच्छा झाली. खायची इच्छा? हे बरं आहे, म्हणजे उद्यापासून तुला काय खायची इच्छा आली की मला चॅलेंज देणार? हा मग तू काय बाहेर कशी आणायचं? लोक म्हणतात बाहेरचं खाऊ नये ना. अरे बाबा, नंतर तू ओरडते बाहेरचं कधी खातो. एकट्यानं खातोस म्हणून ओरडतो मी, मला पण घेऊन येतं सोबत. मी रात्री 12 वाजता पण बाहेरचं खातो, तेव्हा तू झोपली असते. मग नको. चायनीज बनेल का नाही माहिती नाही, देसी चायनीज नक्की बनणार आहे. फक्त बोट आपण ऍड केली असती चिंग सोलिंगची, पण जाऊ दे. नाही, स्पॉन्सरशिप नाही आपली. पैसे नाही तेवढे देते आपल्याला. पैसे दिले तर करू आम्ही. लाखभर रुपये तरी पास. आम्ही 1000 म्हणणार होतो. अपेक्षा नेहमी जास्त ठेवावी, तेव्हा त्याच्यापेक्षा कमी भेटतं. पण डायरेक्ट 1 लाख. हा मग तू 1 लाखाची अपेक्षा ठेवली तेव्हा तिकडे 50,000 देतील. 50,000ची अपेक्षा ठेवली 10,000 देतील. पण काय 10,000चा फायदा? स्वीटू, हे आपण महिन्याला खाण्यावर उडवतो 10,000. पण आता तू बनवतेस तर नाही उडवायची. ये नाही बोलना था. तू बनवलं तर रोज चॅलेंज देत जाईल ना मी. बघ, एवढंच झालं. तू म्हणाला जास्त होईल. हा मग अरे किती आहेत बघ हे. अर्धे पण नाही आले आता. म्हणजे पनीर मध्ये पण लागणार आहेत ना आपल्याला थोडे. म्हणजे तुला माहितीये, ए, हात दुखायला लागला रे माझा. कधीतरी भाजी चिराय घेतलं की असं होतं. एवढ्या भाज्या? अरे एवढ्या म्हणजे किती आहेत? आमटी भात करा सांगा तर पटकन केला असता मी. आमटीवर भाज्या कुठे लागतात? म्हणजे कांदा तरी चिरून पटकन. मग कांदा बोललो ते एक ताट भरून पण भाजी नाही झाली. हे नुसतं खेळ खेळ करायचं छोटे छोटे. सगळ्यांचं वजन केलं तर 1/2 किलो पण नाही होणार. बघ, 1/2 किलोची नुसती भोपळी मिरचीच आहे. कॅप्सिकम, अरे, सिमला मिरची आणि भोपळी मिरची. हे भोपळी मिरचीच बोलतात आमच्याकडे. सिमला मिरची बघायची बोलतात, आता भोपळी मिरची. त्यांना पण सगळ्यांना विचार काय काय त्यांच्या तिकडे बोलतात. हा सगळ्यांनी कमेंट टाका. हा, कॅप्सिकमला तुमच्याकडे काय काय बोलतात ते. म्हणजे सिमला मिरची, भोपळी मिरची, ढबू मिरची. ढबू मिरची पण मला माहिती आहे, पण मी बोलतोय का? चलो चलो, मला वाटतं सगळी लागणार आहे तेवढी. राईस मध्ये आपल्याला फ्राईड राईस बनवायचं, फ्राईड कांद्याची पात नाही. पण ही टेस्टला चांगली लागते ना. आज शेफ कोण आहे? ती सांगितली पूर्व. अरे मग वही खाना पडेगा तुम लोगों को. तरी बरी नशीब आपण व्हेज आहोत, माणूस पण चिरून देशील. म्हणजे शेफ कोण आहे? मी नॉनव्हेज मी बनवणार काय? माणूस एक डेड बॉडी घेऊन ये. काहीतरी सांगू नको, आधीच आपल्या व्हिडिओला व्ह्यूज कमी येतात, त्यात माणसं लाईक पण करायची नाहीत. अरे लोक असं विचित्र ऐकल्यानंतर घाबरून तरी म्हणतील पुढच्या कंटेंट वेगळा असेल. माणूस नवीन रेसिपी. आता आपण त्यांनाच विचारूया आम्ही काय रेसिपी करावी असं तुम्हाला वाटते. कमेंट मध्ये लिहा. पण सोपी सांगा. हा, सोपी सांगा रे, हे माझे हाल करू नका असे. तू अशी सांगा की ती पोटाला हलकी असेल. म्हणजे बनवायला हलकी, पोटाला काय? म्हणजे मला बरं पडेल. बनवायला हलकी सांगा, पोटाला हलकी बिलकी हा बघून गेलं खायचं की नाही ते. बनवायला सोपी पाहिजे. आणि तुमच्या फॅमिलीला पण हा व्हिडिओ शेअर करत जावा. सबस्क्राईबर वाढा लवकर लवकर आमची. हो, बघा मी ती कष्ट करतोय. हा, फायनली. सगळ्यांनी कॅप्शन मध्ये टाका, कमेंट मध्ये टाका. भाजी चिरायला कष्ट. म्हणजे तुला काय म्हणायचंय? हे असेच झालेत का भाज्या चिरून? मी काय म्हणतो, हे काय करायचं? एक काम कर ना, क्लीन कर आणि ह्याच्यातच टाक. क्लीन म्हणजे हे काढून टाकायला लागतील ना. ते काढून टाक, कधीतरी त्याच्यात टाक. धुवाय हवे आधी नको धुवू, नंतर धुऊ ना. हा ठीक आहे, आधी तू आता त्याच्यात ना. तू मेहनत होता. मी बसणार पण नाही ताटात आता. खायच्या आधी डे कर आता मला.
झालं चिरून नाही रे होतंय. मला ते पनीरचं टेन्शन आलंय. काय पनीर चिली मध्ये मॅग्नेट कसे ते मॅग्नेट करतात ना कशात तरी, मी त्याच्यात बघितलं रील्सच्या व्हिडिओ मध्ये. ते कॉन्स आवडलं ना तुला पण ते कॉन्सो व्हाईट आहे, वाईट आहे मग काय झालं रेड पाहिजे ना, काय ते रेड रेड दिसतं मॅग्नेट करतात ते. मग तुला काय करायचं नक्की तर काय तिखट टाकायचंय तिखट पावडर हा, तिखट टाकू आपण. मग गुड काय आयडिया. असं काहीतरी मग काय करणार कलर टाकणार की आता तिखट टाकूया बोललास ना, मी असंच बोललो मला मग तिखटच जातं. कलर नाही माझ्याकडे रेड कलर. कसला टाकू, गाजराचा टाक. पण तू मला काय विचारतेस तुझं चॅलेंज आहे. चॅलेंज कोण देतं? माणूस ज्याला स्वतःला येत असतं. तुला काय वाटतं मला येतं सगळं मी तुला मगाशीच बोललो ना मला खायची इच्छा झाली म्हणून मी तुला सांगितलं बनवायला मी पण कोणाचं चॅलेंज एक्सेप्ट केलं रे देवा. आम्ही पण कोणाला दिलंय आता हे बाळ झालं मग कंटाळा आला मला चिरून चिरून. एवढ्या भाज्या चिरून कंटाळा आला एवढ्या बघ इकडे 1 2 3 भाज्या चिरल्यास लोक. आणि हे बघ 3 पण नाही 3.5 ह्या अर्धच फुकट जरा थांब, दुसरं काहीतरी करतो मी. हा हात झाला काय बघूया आपण. भात मगाशीच झालाय मऊ भात नाही आला, परफेक्ट नशीब. परफेक्ट. नशी मऊ भात आला असं आय एम जिनियस. त्याला जरा सोडव कशात तरी काढायला लागेल बाई. सोडव जरा थंड कर जरा यास बॉस. हा तुम्ही म्हणाल तसं मी करतो, काही काळजी करू नका. मी असं बघितलं ते चायनीज असं ते असे कपान घेतात ठाक. थंडच असतो वाटतं भात राईस तो प्लास्टिकचा असतो असं म्हणतात ही अफवा कोण कोण पसरवत आहे? ना मी जेव्हा छोटा होतो ना तेव्हा ऐकलं होतं प्लास्टिकचा तांदूळ जर पोटात गेला तर कसं राहशील तू सांग मला. म्हणून ते काही जणांचे फोटो पण तिकडतात ना चायनीज बाहेर पडेल का तो? लोकांनी खालून थोडासा हे झाला हे बघ स्टिकी. तर व्हिडिओ मध्ये काही दिसत नाही पण असेल झालेलं हे बघ जवळ आहे ना. ठीक आहे मीच खाणार आहे तू हात धुतले होतेस? मी गेलोय कुठे शे, ठीक आहे आपणच खाणार असू दे. 5 सेकंदाचा नियम लावू आपण. 5 सेकंद मी माहित नाही तुला? जर एखादी वस्तू जमिनीवर पडली किंवा असं काय झालं तर 5 सेकंदाच्या अगोदर ती उचललीस तर त्याच्यावर विषाणू चढत नाही. म्हणजे डोक्याचं वरून गेलं माझं एखादी वस्तू आता समज काय दाखवू तुला, राईस आहे माझ्या हातातून खाली पडला आणि तुम्हाला खायचा आहे पटकन, तर 5 सेकंदाच्या आत उचलून जर मी खाल्ला तर त्याला काय होत नाही. आपण आपलं राईस बनायला मला असं वाटतं 5 तास लागणार आहेत 5 सेकंद नाही 5 तास. ते काय खाली पाडणार आहे मी? मग थोडी माझा हात खाली पडला होता अरे पण बघ ना कसले राईस झाले देव हे बघ. पुढची प्रक्रिया बघू त्याची मग आंबो खुश हुआ. त्यातला थोडा नॉर्मल राईस काढून ठेव मला कशाला? लहान फसाचं दूध भात तरी खाईन मी जपरा खायचंय. मी सांगितलं तुला एवढा अवघड चॅलेंज झाला. चॅलेंज कम्प्लीट केलं प्राईज भेटला असतं तर दे मला, देणार ना तू? कोण बोलतो मग काय म्हणते डे बाबा अरे पण मी कशासाठी एवढी मेहनत करतोय? मला भूक लागली नाही मला काय ते प्राइस पाहिजे. तुला नाही भूक लागली
आता एक पोपट झालाय कळलं का? काय मी 2-3 व्हिडिओचे असे शॉर्ट्स घेतले थांबलत नाही गेला. बस. कॅमेरामन माझा असा आहे ना, काय सांगू तुम्हाला. कॅमेरामॅन काय करतो ते कॅमेरा हँडल करतो. साऊंड सिस्टम मला वेगळा असतो. हो तर एवढं आपलं बजेट नाही ना. आता तुम्हाला उद्या व्हिडिओ एडिट करायला पण कोणतरी ठेव. मी लो बजेट वाला कॅमेरामॅन नाही, 0 बजेट वाला कॅमेरामॅन नाही. बजेट नाही नको बोलू. अरे तुला पण देईन रे 2-3 रुपये. किती अकाउंट काढायला लागतं मला मग? स्वतः मला चॅलेंजचे किती देणार ते सांग आधी. माझ्यातले तुला देतो ना थोडेसे. एवढं सामान आणलं मी ते. झालं ते खाणार तूच आहेस ना. तू नाही खाणार ना? ठीक आहे. मी आता बनवलं म्हणजे मी खाणार ना थोडंसं. ठीक आहे म्हणता याला डायरेक्ट सोया सॉस टाकायचा. काय माहिती टाकून बस. सगळं टाकूया एकदम. हे हळू एक एक टाक. सगळं टाकूया. नाही तर ते चायनीजला आग लागते तशी लागायची. आग लगा दी. गरम आहे. ए भाई ले लो ना. डार्क सोया सॉस यस. आहे जळलं. हे चल जल गया. गरम आहे. फायनली ओपन झालं. किती सॉस टाकलेस? मला नाही माहिती हे सगळं टाकतोय मी काय ए भाई काय जळलंय ते थांब दाखवू नको रे असं काहीतरी. माझ्या कुकिंगवर डाऊट घेतील. कुकिंग डाऊट सोड, माझ्या खाण्यावर डाऊट घेतील. हा सकाळी काय करेल आता? काय घेऊन अरे बसेल ते बाजूला? जळलं नाही ऍक्च्युली तो डार्क सोया सॉस दिसतोय तुला. पण तू सोया सॉस आत्ता लागतेस. नाही अगोदर पण टाकला थोडासा पण तो हे झाला. कमी झाला नाही मग? जळला. मग तेच. जळलं ग यार. लगेच खरं पण बोलते कमी झाला नाही जळला. एक खोटं बोलण्याच्या 100 खोटी बोलायला लागतील त्यामुळे मला देखायला सांगून काय ते बोलले. एक खरं मग बाकी पण खोटी वाटतात ना. हे बघ कलर आलाय बघ. म्हणजे बघ ती सॉस बरोबर आणले होते. वा म्हणजे यायला माझी सगळी मेहनत गेली. थोडस पाणी टाकू. नको पाणी टाकूया. पनीर ते खराब होत त्याच्या. आम्ही शिजेल कसं. कसं असतं ते पनीरचा क्रम सोड नाही त्यामध्ये. थोडस काहीतरी त्यात केलं पाहिजे ग्रेव्ही साठी. सॉसेस टाकले असतात. शेजवान सॉस टाक. हा नको तिखट होईल. मस्त टेस्ट येईल. नको शेजवान सॉस मी कसं खाऊ. हाता नाही. माझ्या आई थोडस पाणी टाकूया. व्हिनेगर टाकलं नाही व्हिनेगर टाकतात ना. काय माहिती. तेव्हा मला पण विनेगर टाकतोय आम्ही वरू दे. किती टाकायचा. टाक एक बॉटल. एक बॉटल मेल्या. एक माहिती लिहिलं असेल ना वरती. एक स्पून टाक. 10 मिनिट एक स्पून होईल ना. 20 ml एका सर्विंगला टाकायचं लिहिलंय त्याच्यावर. आपण तिघ आहोत ना 3 सर्व. अरे नको जरासं टाकतो मी. इथं आपल्याला माहिती नाही त्यातलं काय. अलर्जी नाही ना तुला विनेगर पासून. मला आधी देखत नाही फक्त पतलं पाहिजे. पचन संस्था कधी कधी कमकुवत असते. तर हे खाऊन जर अजूनच कमकुवत झाली तर बघू आता. खराब. हे जळलेलं पण मी कव्हर करतोय. फुकट नाही गेलं पाहिजे ना. थोड्या वेळाला शिजायला घेऊया. पड भांडी वाजू नयेत. कुठलं बूज कशाचं काय माहिती. जाऊ दे आता इकडे वळूया आपण फ्राईड राईस कडे. फ्राईड राईस साठी आपण गॅस बाहेर सर्दी अजून चालवली. थांबले तू. मला सांगून देत नसेल सर्दी चालवते त्याचा पण चालवली. हे गेलं तेल एवढंच. फक्त आपल्याला सॉटे करायचे ना. थोडस फक्त हे करून घ्यायचे कच्चे लागू नयेत म्हणून. फ्राईड राईस मध्ये तेल जास्त वापरत मी बघितलं. हो पण ते नंतर. आता मला फक्त भाजी परतून घ्यायची त्याच्यावर. पहिला काय टाकणार. कांदा. पहिले हाड पदार्थ टाक. हा कांदा आहे ना तो आधी टाकणार. सगळ्यात हाड पदार्थ गाजर टाक. कॅप्सिकम टाक. एकत्र टाकणार सगळं. म्हणजे पहिले हाड पदार्थ टाकायचे असतात का माहितीये का ते जास्त वेळ खातात ना म्हणून. तू ये तरी माझ्या जनरल नॉलेज जनरल नॉलेज. ते शेफ कोण आहे. शेफ कोण चॅलेंज कोणी दिलंय. चॅलेंज देताना तू असं बोलणार होता माझे इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे म्हणून. हे जळलं परत. जल गया. नाही डार्क काही जला नाही हो सोया सॉस मेल्ट व्हायला. जळले राहू दे नको दाखवूया. आपण लांबच राहूया. आमच्याकडे बरं माणसं आहेत 3 कप आहेत 4. चौथा माणूस आमचा हरवलेला आहे. हा तो क्वचित येतो. धूम घेतो असतो ना त्याचा असतो. तड. बघ तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी पहिल्यांदा गाजर टाकलेले. हा हेच आता लसूण टाकू. कॅप्सिकम बोलतो आपण. लसूण पण हार्ड असते. पण लसूण ते लगेच होते. आपण आमटीची फोडणी करतो त्यात लसूण अगोदर नाही टाकत. फ्राय लवकर होते कसं बोलते मी. बस जरा थोडा फ्राय करून घे.
मग टाक ऑनियन रिंग्स. जास्त भांडी नको, भांडी पण मला धुवायला लागणार नंतर. आपल्याला तिसरा माणूस आहे ना, तो बोलला ना मदत करू आपल्याला. काय त्याचा उपयोग. तर मीठ टाकू काय? व्हिनेगर मध्ये सॉल्ट असतं आणि सॉस मध्ये पण सॉल्ट असतं. मग मॅग्नेट केलं जेव्हा टाकलं होतं थोडंसं. अभी तो मेरे को धगधग हो रहा है. वाज वगैरे छान येतोय. हा 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 हा. तो मास्टर शेफ मधला गोविंदाचा भाचा कोणतो? मास्टर शेफ नाही, लाफ्टर शेफ. हा ठीक आहे, लास्टर शेफ सॉरी. कृष्णा. हा कृष्णाची वाईफ असते तो. कृष्णा कश्मीरा. नाही कृष्णाची वाईफ म्हणजे ना थोडासा सॉल्ट टेस्ट करू ना सब्जी में से. ती नॉर्मल सॉल्ट गिरन टेस्ट करते, ती सॉल्टी है बहुत. सॉल्टी कौन सा चीज किया ये जो वाइट वाइट है वो. अब देख सब्जी में से कर. अभी तो मिक्स हो गया, अभी कैसे टेस्ट करेंगे? हाँ ये भगवान तसा हो गया था. तो मुझे निकाल के दे और मैं टेस्ट करती हूँ. मी बंद करतो आता ह्याच्या खालचं. ये मुझे बताना जरूर था. हे ते चायनीज वाले करतात. इला 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 खड़ा खड़ा खड़ा. एवढंच येतं. कडे बिडे उचलाय काही यावा नाही. ती ऍक्च्युली खोलगड असते कलेडी. ए गाजर बी तर उडायला लागली मोहरीसाठी बाहेर. आता टाक कांद्याची पात, म्हणजे कांद्याची पात होईपर्यंत ते पण जरा मऊ होऊन जातं. थोडीशी वरून टाकायला ठेवतो ना. ऍक्च्युली मी करायला पाहिजे ती. मी मस्त असं रुम्मा बनवत असं एकदम टेस्टी. आपण त्यांना सांगूया पुढचं चॅलेंज कोण केलं पाहिजे, तुम्ही सांगा आम्हाला कमेंट मध्ये. कोणाकडून करून घ्यायचं आम्ही आणि काय करायचं ते पण सांगा. माझ्याकडे असेल तर असं सोपं सांगा. चहा कॉफी हे चिटिंग नाही म्हणजे चिटिंग नाही. तिन्ही सॉस वगैरे टाकून सगळं ब्लॅक 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 रेड रेड सगळं असं झालेलं आहे. वास पण येतोय मस्त. चायनीजच्या गाडीवर आल्यासारखा आवाज येतोय. तेच ना एकदम ऑइली ऑइली ना. ऑइली काय मस्त झालंय. तेच चायनीजच्या गाडीवर ऑइली ऑइली वासेल. नाही सॉसेसचा वास. तुला माहितीये कुठच्या तरी एका ठिकाणी असं म्हणजे मी असं ऐकलंय की टीव्ही असा बनवलाय की त्यातून आज जो पदार्थ बनला स्मेल बाहेर येतो. कोणी सांगितलं नाही तुला? असं मी ऐकलंय, खरंय खोटं मला नाही माहिती. मी लहानपणी ऐकलं होतं. लहानपणी आपल्याला मोठे लोक सगळे अपवाद सांगतात. मी ऐकलं होतं मोठ्याकडनं नाही, शिक्षकांकडे कोणातरी ऐकलं होतं. कारण आमच्याकडे गावाकडे टीव्ही फक्त शिक्षक लोक वापरायची. सगळ्यात जास्त पगार सगळं मला मोठे तेच. हे जर कोण आमचे शिक्षक लोक ऐकत असतील बघत असतील त्यांनी इयरफोन घालू नका. कारण इयरफोन मध्ये आवाज जास्त येतो. एकदमच मनाला लागायचं. हा मना पण जाईल ते डायरेक्ट कानातून. आम्ही एवढं खोटं बोलत होतो. आणि कोण ब्लॉग असं बघतो तुझे शिक्षक लोक? मला काय माहिती. कमेंट किंवा असं काय असेल ना तुला? नाही पण त्यांचे आयडी पण वेगळे वेगळे असतात. थोडीच आपला संबंध नाही बाबा हा शिक्षक आहे हा नाहीये. ते पण आहे. ठीक आहे इग्नोर करा सगळ्यांनीच. एक कट करेंगे हम. थोडा थोडा कलर यायला लागलाय. राईट वाटतोय तळलेला. गपरा खायचं आहे तुला. अरे आपण याच्यात एक गोष्ट टाकायची विसरलो. व्हिनेगर. अरे ते सगळं आपण शेवटी टाकतो मी. इथलं अजून कळत नाही का? ठीक आहे ही आमची रेसिपी आहे. आम्ही विसरत नाही ऍक्च्युली, आम्ही ती इन्व्हेंट केली. असं म्हणतात जगात कोणी ना कोणी कोणाला काहीतरी शिकतं. तुम्ही आमच्याकडे शिका व्हिनेगर शेवटी टाकायचं. वाटोळ कसलं का? व्हिनेगरची टेस्ट आली पाहिजे. हे व्हिनेगर नाही टाकलं तर उलट असा चांगला दिसतोय. होय ना नको टाकूया. नको आपण स्किप करून बघूया व्हिनेगर. मला वाटत पण नाही त्याच्यात व्हिनेगर जातो. मी तर बघितलंय व्हिनेगर टाकताना. पात अशी हिरवीच खायची होती. आमचा सिक्रेट मसाला. नाही तुम्ही म्हणत असाल मॅगी मसाला किंवा आहे पण नाही तसं नाही. तो आहे सिक्रेट मसाला आमचा. पॅकेटवरनं काही देणं असणार ते जुगाडू कंपनी सारखे
ते ओळखत असतील. हा लागायला देऊ नको फक्त साला. पण माझी अवस्था काय झाली बघितलीस का? एकदम मी बनवताना कसं एकदम मेकअप बिकअप करून आलो होतो, केस बीस सोडून कामवाले बाईची अवस्था करून टाकली माझी. टवटवीत दिसते अजून पण. छे. जाऊन पहिला मी एसी खाली बसतो. एसी खाली एसी चालू करून बसतो. समोर बस ना मग. कुठेतरी बसतो. दिव्याखाली अंधार तसं AC. एसी खाली हा. गरम वारा. हा गरम वारा. नवीन म्हण. सगळ्यांना म्हणजे एसी खाली कधी वारा लागत ए नाही. आत मीठ टाकायला लागेल ना? नको, सॉसेस मध्ये मीठ असतं ना. टेस्ट करून बघू. मी लांब बोलतो आधी. थांब रे. बाथरूमचा दरवाजा उघडू का? नको. देवाचं नाव घे. कौल लाव. कारण हा तू बा देवा रवणा धावाचा. ही स्वतः होती समजून जाऊ सगळ्यात काहीतरी चुकलेलं आहे. नो कमेंट. मी कायच बोलू शकत नाही आता. जेव्हा तुम्ही खाल ना मजा येणार आहे. तुला की आम्हाला तो फोड माझा फोन. खावा काय ते टेस्ट करा. गाई आता माझ्या हातातून फोन पडला होता पण तो जमिनीवर नाही पडला, भिंतीवर पडला. पडला. हे मोठं गणित आहे. भिंतीवर फोन कसा पडला तो सांगा आता. काहीच मस्त दिसतोय. बघ बघ बघ. जवळून चांगला दिसतोय, लांबून एवढा खास नाही वाटत आहे. जवळून बघा. आता थोडं थोडं पनीर दाखवतो. आता काय करतो? फ्राईड राईस रेडी आहे. आता मी जरासं ते वाफ येऊ दे, थोडस शिजू दे. आतल्या भाज्या आहेत त्या, हे आपण सगळं आवरूया आणि मग जेवायला बसूया. मला बाहेरने काय ऑर्डर करायला लागणार नाही ना? झोमॅटो. ठीक आहे, देखते आधी. चॅलेंज घेतल्याप्रमाणे मी तुझ्या 2 डिश बनवल्यात ना, आता टेस्ट करायच्या अजिंक्य. मला एकच डिश पुरे झालो. हा दोन्ही टेस्ट करायच्या. मी याला नाव काय दिलं माहिती? पनीर चिली आणि फ्राईड राईस. अरे पनीर फ्राईड चिल्ली येस. तर आणि टेस्ट चिल्ली राईस. ते माझ्याकडे तू टेस्ट कर. आधी नमस्कार करूया. देवाचा नमस्कार करू की नको. पहिला पनीर ट्राय करतो. चांगलं तोंड कर. हस आधी हस. हस. व्हेरी गुड. ठीक आहे. फक्त हे म्हणजे 2 तासाची मेहनत आहे माझी. बाहेर बनवतात ते टेस्ट वेगळी लागते, कारण त्याच्यामध्ये अजिनोमोटो वगैरे काय नाही वापरतात. हे घरगुती डिश प्रमाणे चांगलं आहे. राईस उत्तम आहे, उत्तम आहे. राईस. राईस हा घरगुती राईस आहे, म्हणजे हे दुकानातला आहे. बासमती आहे. हा दुकानातला बासमती आहे, पण घरातला आहे. माझ्या माहितीनुसार प्लास्टिकचा नाही. प्लास्टिकचा नाही. थोडस खारट लागते ना, मग मी टेस्ट केलं तर खारट लागत होतं. नाही आता थंड आल्यानंतर सगळं मिसळल्यामुळे आता बरोबर लागते. आता ही उत्तम डिश झाली आहे. मध्ये चॅलेंजचे पैसे उडेत. ही सगळ्या सामानाची यादी, नंतर याचं काय ते दे मला. चिटिंग आहे. हा सामानाची यादी दिली. मग एवढं सामानाची यादी. थँक्यू. अशा प्रकारे आजचं आमचं चॅलेंज संपलेलं आहे. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला आमच्या सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर पण करा आणि खाली कमेंट करा तुम्हाला नेक्स्ट कोणती डिश आम्ही बनवायला पाहिजे चॅलेंज मध्ये. आणि कुणी बनवली पाहिजे. नाही कुणी कुणी बनवली पाहिजे. एवढी कठीण डिश द्या ना की मला जेवढा त्याने त्रास दिला डबल त्रास ही झाला कठीण, ही मी चांगली बनवली असते. नेक्स्ट याला कमेंट करा. ठीक. बाय बाय. बाय.